नमस्कार मंडळी. तर हे बघून तुम्हाला वाटत असेल की आज काय टास्क आहे, तर आज टास्क वगैरे काही नाही आहे. आज मी छान असा रवा बेसनाचा ढोकळा बनवते आहे. तर या ठिकाणी मी 2 वाटी बेसन आणि 1 वाटी रवा घेतला आहे. हे छान रवा आणि बेसनाचा ढोकळा इन्स्टंट करायचा असला की पटकन होतो. त्यामध्ये 1 चमचा ही निंबू पावडर टाकायची, 1 चमचा साखर आणि 3 पळ्या म्हणजे 3 चमचे तेल टाकायचं, पण मी पळीनेच टाकलं त्यामुळे 2.5 पळ्या तेल असं या मिश्रणामध्ये मी घालून घेतलं. त्यानंतर हा तुम्ही कुकरला पण करू शकता किंवा मोठी कढई मोठं भांडं असेल तर त्या स्टीमसाठी मी हे कढई वापरली आहे. आणि यामध्ये ताट बसायला पाहिजे म्हणून ही जी कढई आहे ते ठेवलेलं आहे. यामध्ये मी हे मिश्रण छान पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं. त्यामध्ये गुठळी राहता कामा नये. आणि छान माझ्याकडे काही ढोकळा सेट करण्यासाठी ढोकळा पात्र नव्हतं, त्यामुळे मी हे ताट घेतलं, त्याला छान तेल लावून घेतलं. आणि तेल लावल्यानंतर मग आपल्या इथे हे स्टीम देण्यासाठी भांडं आपलं रेडी आहे. यामध्ये छान मीठ टाकून घेतलं या मिश्रणामध्ये आणि त्यानंतर हे मिक्स करून घेतलं मीठ टाकून. आणि मग इनोची एक अख्खी पुडी टाकली आणि थोडंसं इनो ॲक्टिव्ह होण्यासाठी थोडं त्याच्यावर पाणी टाकलं आणि हे छान फेटून घ्यायचं. सुंदर म्हणजे फ्लफी होतं ढोकळा. आणि 15 मिनटासाठी असं झाकण ठेवून हे 15 मिनटं होऊ द्यायचं. चला तर मग आपण आता तडक्याची तयारी करूया. तर तडक्यासाठी या ठिकाणी हिरवी मिरची, कढीपत्ता मी घेतलेला आहे. हा तडका एकदम अप्रतिम लागतो ढोकळ्यावर. आणि या ठिकाणी तेल ठेवलं आहे तापायला. ढोकळामध्ये चेक करून बघायचं झाला आहे की नाही, असा चाकू त्याच्यामध्ये टाकून बघायचं, चाकूला ते चिपकलं नाही पाहिजे. या ठिकाणी तडक्याला आपण छान मोहरी, जिरं, हिरवी मिरची, कढीपत्ता छान टाकून असं तडतडू द्यायचं. असा कुरकुरीत तडका झाला पाहिजे. माझ्या मुलीला तर कुरकुरीतच तडका आवडतो. तिच्यासाठी मी थोडंसं बाजूला काढून त्यामध्ये थोडं पाणी टाकलं आणि छान थोडीशी अर्धा चम्मच अशी साखर टाकलेली आहे. हा घरगुती ढोकळा तुम्ही करून बघा, इन्स्टंट होतो आणि एकदम चविष्ट लागतो खायला. तर अशा प्रकारे हा इथे ढोकळा माझा रेडी झालेला आहे. थोडा थंड झाल्यानंतरच तो कट करायचा, म्हणजे छान कट करता येतो. आणि त्याच्यावर आपलं जे तडक्याचं पाणी आपण केलेलं आहे ते टाकून घ्यायचं. बघा इथे ढोकळा तयार झालेला आहे. तर मी हा एन्जॉय करणार आहे. तुम्ही पण बनवा आणि एन्जॉय करा. पण तत्पूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, म्हणजे असेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ माझ्या ह्या चॅनलवर बघायला मिळतील. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.